देशविघातक व गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला जमलेला प्रचंड जमाव म्हणजे केवळ शोक नाही तर गुन्हेगारीचे उदात्तीकरण आणि प्रशासनाला दिलेले थेट आव्हान असल्याचा संतप्त सूर शहरभर उमटत आहे. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यानंतरही घोषणाबाजी, शक्तीप्रदर्शन आणि दहशतीचे वातावरण निर्माण होणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेची थट्टाच असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणताही मुलामा न देता थेट शब्दांत समाचार घेतला. गुन्हेगारांच्या समर्थनार्थ जमणारा जमाव समाजासाठी विष आहे, अशी मानसिकता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. गुन्हेगार एकटा नसतो, त्याला पाठबळ देणारी टोळीही तितकीच दोषी असते, असा स्पष्ट संदेश त्यांनी पोलीस यंत्रणेला दिला आहे. अंत्यविधीच्या नावाखाली उभे राहिलेले हे दृश्य म्हणजे गुन्हेगारांना नायक बनवण्याचा कट, गुन्हेगारीला सामाजिक मान्यता देण्याचा घातक प्रयत्न आणि तरुण पिढीला विषारी संदेश असा थेट हल्ला असल्याची चर्चा प्रशासन पातळीवर सुरू आहे. आता या अंत्यविधी की रॅली प्रकारातील प्रत्येक चेहरा ओळखीचा केला जाणार असून सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हेगारांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत खेचले जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. श्रीरामपूरला दहशतीचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न आता सहन केला जाणार नाही, हा प्रशासनाचा स्पष्ट इशारा आहे. जिल्ह्याला घोषणा नाहीये. माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी आरोपीला पाठीशी घालत नाही. कसं आर्थिक गुन्हेगारी एकदा वाढली. आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल. राजूला कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी. काय दुर्दैवानं गोळीबार झाला. कोण लोक हजर होते? तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर, कोण आले ते? कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला. आम्ही काही थांबणार नाहीये. मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधनं पाहिजे. आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. खारगे साहेब, माहितीवर विनंती. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो. त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतं? पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो? हा पैसा कुठे जातो? हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो? आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या तुझ्याच्या निवडणुकीचा माझा फटका बसला शेवट. मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. नेवासा आहे. ते पण आमच्या शिर्डीवर झालेला होतं. मोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोण ना माहिती विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि एक मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होती, आपण चर्चा होती. पण ते गुन्हेगार जर समाजात असतील तुम्ही करणार काय? मला आश्चर्य वाटलं. एक जर्मन बेकरीचा आरोपी, त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय? देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला साहेब वेगळा आहे, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात. म्हणजे लोक त्याच्या दिशेत हजर राहतात. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं काय आपल्यामध्ये. ते लांघन चालून आपली काही मंडळी करतात, राजकीय पक्षाची मता करतात. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. धाडस काय वाढलं? कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माईकवर विनंती आहे, जाहीरपणे मुद्दाम बोलतोय. वरला काय वाटते मला चिंता नाही आहे, पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या
बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे की अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय ड्रग्सचा सगळ्यात मोठा धोका आहे. काय चाललं ड्रग्स म्हणजे वाराजुरात कुठे ड्रग्स मिळतं अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी कधी माझ्या शर्माने खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही. मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो अधिकाऱ्यांची एसपी साहेबांची. तेव्हा तरी मला वाटतंय बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला आहे. आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो तुम्हाला जी काही साधनं पाहिजे असते यंत्रणा पाहिजे असते आमच्याकडून काय मदत पाहिजे असेल जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागले आणखीन काही निधी पाहिजे असेल तुम्ही द्यायला तयार. 5 कोटी लागू 10 कोटी लागू 20 कोटी रुपये लागू जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार नाही. ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे कार्यक्रम चांगला होता पण मी आपलं मला राहावं नाही म्हणून बोललो मी. पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या आंतरिक लोक हजर राहतात म्हणजे काय चाललंय ते आपण कोणत्या दिशेला आपण निघालेलो म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्व पोलीस दलाला त्या पोलीस दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.